सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारू नये मैत्र से हे ताल सुरांचे मैत्र से हे ताल सुरांचे. रसिक हो, बासरी हे वाद्य लोकप्रिय करताना बासरीवर आपल्या नावाची अमीठ छाप उमटवणारे कलाकार म्हणजे विवेक सोनार. विवेक सोनार हे खानदेशचे सुपुत्र आहेत आणि आता सध्या त्यांचं वास्तव्य ठाणे या शहरात आहे. त्यांचे वडील रामचंद्र सोनार हे वारकरी पंथातले असल्याने भजन कीर्तनाची परंपरा लहानपणापासूनच त्यांनी पाहिली होती. ही सगळी परंपरा कुठेतरी मनात रुजली होती. संगीताचं बाळकडू असं वडिलांकडूनच मिळालं आणि त्याबरोबरीने आईचं प्रोत्साहनही. चाळीसगाव इथं बासरीचे पहिले गुरु पंडित पुरुषोत्तम अंतापूरकर यांच्याकडे विवेक सोनार यांनी 7 वर्ष शास्त्रोक्त शिक्षण घेतलं. त्यानंतर स्वरसाधना, तंत्रकरी आणि लयकरी या सखोल ज्ञानासाठी पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडे गेली 26 वर्ष गुरुशिष्य परंपरेनुसार त्यांचं शिक्षण सुरू आहे. पद्मविभूषण पंडित श्री हरिप्रसाद चौरसिया यांचे लाडके आणि ज्येष्ठ शिष्य म्हणून ते सर्वांना सुपरिचित आहेत. गुरु शिष्याचं हे नातं फक्त शिस्तीचं, आनंदाचं असं नाहीये, तर ते अंतःकरणातल्या जिव्हाळ्याचंही आहे. विवेक सोनार यांनी भारतात अनेक महोत्सवात आपली कला सादर केली आहे. सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या सवाई गंधर्व महोत्सवात देखील त्यांनी स्वतंत्र बासरी वादन केलं आहे. परदेशातही जवळजवळ 14 देशांमध्ये त्यांनी बासरी वादनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, दुबई, बांगलादेश, साऊथ आफ्रिका, सिंगापूर, फ्रान्स, स्वित्झर्लंड, श्रीलंका, नेपाळ, मोरोक्को, अमेरिका, कॅनडा असे अनेक देश. विवेक सोनार यांचा फ्युजन नावाचा फ्युजन बँडही प्रसिद्ध आहे. प्रत्येकातील वेगळा सूर एका धाग्यात गुंफण्याचा प्रयत्न म्हणजे फ्ल्यूट सिम्फनी. या आगळ्या वेगळ्या संकल्पनेचा विचार इतक्या वर्षांच्या अथक रियाजातून साकार झाला आणि जगातल्या पहिल्या फ्ल्यूट सिम्फनीचा विचार साकार करणारे विवेक सोनार हे पहिलेच बासरी वादक आहेत. उत्सव सगळीकडे साजरे होतात, पण बासरी उत्सव ही संकल्पना जगासमोर आणणारे पहिले कलाकार म्हणजे विवेक सोनार. माय गुरुकुल हे जगातलं पहिलं रीतसर बासरीचं शिक्षण देणारं व्हिडिओ ॲप हे विवेक सोनार यांच्या संकल्पनेतून साकार झालं. या ॲपद्वारे जगातील कुठलीही व्यक्ती बासरीचं शास्त्रोक्त शिक्षण घेऊ शकते. आकाशवाणीचेही ते मान्यताप्राप्त कलाकार आहेत. राष्ट्रीय शिष्यवृत्ती त्यांना मिळालेली आहे आणि असंख्य पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. मात्र या सगळ्याच्या पलीकडे या कशातही न गुंतता बासरी वादनाच्या प्रचार प्रसाराचं त्यांचं कार्य निरंतर, अव्याहत आणि अतिशय तळमळीने सुरू आहे. हे कार्य दिवसेंदिवस बहरो फुलो अशा विवेक सोनार यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
वाह, क्या बात आहे. नमस्कार रसिको. मैत्र हे ताल सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. रसिको, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. आजच्या या दिवाळी विशेष भागामध्ये आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे. सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे पट्टशिष्य विवेक सोनार यांचं आपण स्वागत करूया. विवेकजी, तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तसंच तुमचे साथीदार स्वप्नील भेसे, तुमचंही अगदी मनापासून स्वागत करतो. विवेक दादा, म्हणजे आपल्या गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मला एक छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे. म्हणजे माझी शंका आहे, खरं तर हा राग मला ओळखता आलेला नाही आहे. मला थोडेसे म्हणजे अगदी जुजबी राग ओळखता येतात, म्हणजे यमन, भूप, बिहाग वगैरे असं आहे. तर मला असं म्हणजे सुरुवातीला कुठेतरी यमन वाटला, पण पुढे मला काही ओळखता आलं नाही. तर हा राग कुठला आहे? काही तुमची निर्मिती आहे? नाही, माझी निर्मिती नाही आहे. हा एक अत्यंत गोड असा राग आहे आणि आपले बासरीतले ज्यांना गॉडफादर आपण म्हटलं जातं, पंडित पन्नालाल घोष यांनी बनवलेला तो राग आहे. आणि या रागाचं नाव आहे राग दीपावली. म्हणजे दिवाळीच्या ह्या ऑकेजनसाठी, या सणासाठी हा इतकं छान रचना त्यांनी केली आहे. आणि पन्नालाल घोष यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर पन्नाबाबू म्हणजे जसं आपल्याला वारकरी ग्रंथात म्हटलं जातं, ज्ञानेश्वरी रचिला पाया तुका झालासी कळस, त्या पद्धतीने बासरीमध्ये पन्नाबाबू यांनी भरपूर प्रयोग केले, मोठमोठ्या बासऱ्या बनवल्या. शास्त्रीय संगीतामध्ये त्यांनी त्याच्यात रागदारी वाजवायला सुरुवात केली आणि रंगमंच प्रदर्शन सुरुवात केले, कार्यक्रमाला सुरुवात केली. पण अल्प काळातच त्यांचं म्हणजे वयाच्या 48व्या वर्षी त्यांचं निधन झालं, अल्पायुषी. पण त्यात त्यांनी खूप मोठं काम केलं. त्यात त्यांनी हा राग बनवला, राग दीपावली. आणि तुका झालासी कळस म्हणजे माझे गुरुजी पंडित हरिप्रसाद चौरसिया ते कळसच ते कळस झाले. म्हणजे त्यांनी बासरीचा वेगळा विचार मांडला, जगामध्ये बासरीला एक वेगळी ओळख निर्माण झाली. म्हणजे जे अनुभवी वादक आहेत त्यांना हे चलन लगेच लक्षात आलं असेल, पण जे नवोदित कलावंत आहेत की अगदी नुकतीच बासरी शिकायला ज्यांनी सुरुवात केली तर त्यांना समजावं म्हणून जरा थोडंसं चलन सांगा ना. म्हणजे काय आहे, कुठल्या या रागामध्ये चलन काय नाही? या रागामध्ये कसं आहे की या रागामध्ये तुम्हाला यमनचा भास होऊ शकतो. या रागामध्ये ज्यावेळेस 2 मध्यमचा वापर होतो त्यावेळेस तुम्हाला ललितची एक शेड येऊ शकते. आणि जाणकारांसाठी जर तुम्ही शुद्ध मध्यमला जर सा मानला तर ती मूर्छना होईल तिथून आणि तो राग पुर्या कल्याण होऊ शकतो.
पण या रागाचं स्वतंत्र असं अस्तित्व आहे. म्हणजे पन्नाबाबूंनी या रागाची निर्मिती जी केली, एक त्यांचा तो एक वेगळा विचार होता. जरी यामध्ये 2-3 शेड दिसतात, म्हणजे यमन तुम्हाला सुरुवातीला दिसेल कारण तसे स्वररचनाच आहे आणि दोनही मध्यम आले, म्हणजे ललितची तिथे नि रे ग मा 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 हे केलं की तुम्हाला ललित थोडासा भास होतो. आणि जर म नि मला सा आपण समजलं, हा. नि रे ग जर म्हटलं तर तो आपल्याला तो मला सा म्हणून तिथे आपल्याला मूर्छना ज्याला आपण मूर्छना ज्याला आपण म्हणतो, तर तसा पुरिया कल्याण सुद्धा आपल्याला तिथे म्हणता येऊ शकतो. Correct. पण या रागाची स्वतंत्र अशी एक रचना आणि दिवाळीच्या या सणासाठी तो एक सण हा अत्यंत आनंददायी असा सण आहे आणि ह्या सणासाठी तो अत्यंत योग्य असा राग आहे. म्हणजे 3 रागांचं कॉम्बिनेशन करून ज्याला आपण जोडराग वगैरे म्हणतो तसं हे नाही, हा तसं नाही, स्वतंत्र त्याची राग, ओळख हा, आहे. स्वतंत्र ओळख आहे. वा वा, क्या बात आहे. विवेक दादा, तुम्ही तुमच्या म्हणजे एका कार्यक्रमात मी ऐकलं होतं की नवरसांची दुनिया असं तुम्ही त्या याला शीर्षक दिलं होतं आणि त्यामध्ये आधी तुम्ही यमन राग घेतला होता आणि यमन मध्येच आनंद कसा निर्माण होतो, दुःख कसं निर्माण होतं, शृंगार कसा निर्माण होतो, असे तुम्ही वेगवेगळे त्या रागाचेच वेगवेगळे रंग आणि वेगवेगळ्या रागांचे वेगवेगळे रंग असा तुम्ही एक प्रयोग केला होता. तर त्याविषयी आधी ऐकायला आवडेल आणि त्यातलं थोडंसं सादरीकरण सुद्धा ऐकायला आवडेल. नक्की नक्की. आता नवरस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत शास्त्रीय संगीतामध्ये. आपलं सगळ्या रचना ज्या आहे, प्रत्येक रागाचा विशिष्ट रस हा आपल्या ग्रंथांमध्ये नमूद केलेला आहे आणि त्या रसानुसार आपल्याला रागाची मांडणी करणं गरजेचं असतं. जसे करुण रस आहे, भक्ती रस आहे किंवा रौद्र रस आहे, शृंगाराचं तुम्ही नाव घेतलं. शृंगार रस हा पण एक खूप छान रस आणि सर्वसामान्य म्हणजे जो प्युअर क्लासिकलमधला हार्डकोअर ऑडियन्स नसेल त्याला सुद्धा शृंगार रसातल्या रचना फार आवडतात. फॉर एक्झाम्पल म्हणजे मारुबिहाग राग हा आता मी थोडा वेळ सादर करतो की मारुबिहाग रागामध्ये एक रचना आहे, अत्यंत प्रसिद्ध अशी रचना आहे 3 तालामध्ये. ती रचना वाजवतो आणि त्यामध्ये शृंगार रस आहे. शृंगार रसामध्ये जसे वेगवेगळे शृंगार आहे, त्या शृंगाराचे वेगवेगळे छटा तिथे तुम्हाला दिसतील. त्या शृंगारामध्ये भांडण सुद्धा असतं, सवाल जवाब पण असतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी. तर मी प्रेमात पडल्यावर हे सगळं होतंच, लटका रागही असतो, भांडणही तेवढं लुटूपुटूचं म्हणतो तसं ते असतं. पण तुम्ही सवाल जवाब म्हणालात म्हणजे वाद्यांचा असा काही की आता माझ्यासोबत स्वप्नील आहे, तर स्वप्नील आणि मी तबला आणि वासरीमध्ये तसा प्रयत्न नक्कीच करू की सवाल जवाब म्हणजे हे साथ आहे. भाषा फक्त वेगळी आहे. माझी बासरीच्या स्वरांची भाषा आणि त्यांची तबल्याच्या बोलांची भाषा, पण दोघांनी मिळून शृंगार रस कायम ठेवून त्याच्यामध्ये आणखीन वेगळं रूप हा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. जरूर जरूर, ऐकायला आवडेल. राग मारुबिहाग. वा वा वा, जरूर.
वाह 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 वाह, क्या बात है. मैत्र से हे ताल सुरांचे. विवेक दादा, म्हणजे तुमचा आता सवाल म्हणूया जो काय होता त्याला त्यांनी जो जवाब दिलाय त्याला जवाब नाही. त्याला बरं का? जवाब नाही. सर्व रसिकांच्या वतीने तुमचं खूप खूप कौतुक करतो आणि सर्व रसिकांच्या वतीने तुमच्यासाठी एक जोरदार टाळे. विवेक दादा, तुम्हाला म्हणजे पंडितजी नेहमी सांगायचे की मी तुला शिकवतोच आहे, पण तेवढ्यावर तू समाधानी राहू नकोस. खरंय. कारण नाहीतर कळत नकळत स्वतःभोवतीच एक तू चौकट आखून घेशील. तर ती चौकट मोडायला शिक आणि स्वतःचा वाद्याविषयी आणि संगीताविषयी काहीतरी विचार करायला सुरुवात कर. तर तो काय म्हणूया आपण, गुरु आदेश म्हणूया आपण. खरंय. तर तो मानून तुम्ही असं कधी काही वेगळी निर्मिती, म्हणजे आपण ह्या 12 स्वरांच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही करू शकत, परंतु त्यामध्ये असं काही आपण वेगळं करावं, एखादी राग निर्मिती करावी किंवा एखादी रचना एखाद्या रागामध्ये, जसे बंदिश वेगवेगळ्या बंदिशी रचल्या जातात, तर असा काही तुम्ही विचार केलाय, तशी काही रचना केली आहे कधी? नक्कीच मी विचार केला आहे आणि वेगवेगळ्या रागांमध्ये मी अनेक बंदिशी पण बांधलेल्या आहेत. अच्छा. आणि जसं तुम्ही आता शब्द वापरला होता की गुरुजींनी सांगितले की चौकट मोडून, हां, हा जो शब्द आहे हा मला फार गुरुजींचा महत्त्वाचा वाटतो. की चौकट म्हणजे जे शिकवलं आहे ते तर आपण करणारच आहोत. हो, निर्विवाद. गहू पेरले गहूच येणार आहेत. गुरुजींनी आमच्यात जे पेरले तेच येणार येणार, आहे. होय. पण त्यातही वेगळं आपल्याला काय करता येईल म्हणून सिम्फनी हा जो प्रकार आहे, अच्छा, तर हा प्रकाराला मी सुरुवात केली. म्हणजे त्याच्यावर बरेच वर्ष विचार केला की काय वेगळं करता येईल. सिम्फनीमध्ये अशा अनेक वाद्य असतात आणि त्याच्यामध्ये बासरी एखादी असतात. तर याच्यात मी फ्लूट सिम्फनी हा प्रकार सुरू केला की ज्याच्यामध्ये असंख्य बासरी वादक, म्हणजे बासरी हे सेंटर असेल. आणि त्याच्यामध्ये शास्त्रीय संगीतात काय असतं की हार्मनी हा प्रकार इतका महत्त्वाचा नाही आहे. आपलं संगीत वेगळं आहे आणि वेस्टर्न म्युझिक जे काय आहे ते हार्मनीवर आधारित आहे. तर तो मी विचार केला की काय आपल्याला अजून त्या चौकटीतच राहून चौकटीतला काही भाग तोडून काय करता येऊ शकतं आहे. म्हणून फ्लूट सिम्फनी हा प्रकार सुरुवात केली मी. त्याची सुरुवात 35 बासरी वादकांना घेऊन 2007 सादरीकरण केलं. त्यानंतर 60, 65, 100, 125 असे वेगवेगळा मोठमोठा ग्रुप असा बासरी वादकांचा घेऊन बऱ्याच सादरीकरण केलं. त्याच्यामध्ये माझ्या काही रचना, सिम्फनीच्या अनेक रचना आहेत माझ्या, त्यातल्या काही रचना ज्या प्युअर क्लासिकल, म्हणजे रागाला कुठेही धक्का न लागता अच्छा, तशा तयार केल्यात. बर. आणि त्याच्यामध्ये हार्मनीचा उपयोग केला आहे. म्हणजे रागामध्येच राहून त्यात अजून वेस्टर्नचा काही भाग, म्हणजे काही हार्मनी आपल्याला कशा वापरता येऊ शकतात आणि त्याच्याने रागाची शुद्धता पण पाळता येऊ शकते. अशा अनेक रचना मी तयार केल्या आहेत. म्हणजे अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीत हे एकत्र ज्याला आपण म्हणतो. हा, एक छोटासा तांत्रिक प्रश्न विचारू का? बऱ्याच वेळा असं म्हणतात की एखाद्या वाद्याचा टोन असतो, म्हणजे आवाज, जसा माझा आवाज आहे, म्हणजे माझा आवाज वेगळा, तुमचा बोलण्याचा आवाज वेगळा, त्यांचा आवाज वेगळा असेल, तसा
बासरी आता तुम्ही म्हणाल की 35 बासरी वादक होते, 100 125 बासरी वादक होते, तर राग तोच असेल पण तो आवाज येणं म्हणजे बासरीतून तर तो असा काही वेगळे पण असतं, म्हणजे ही बासरी थोडी वेगळी, आवाजाची जात वेगळी असं काही असतं? हो, आवाजाचा पोत आपण ज्याला म्हणतो, हां, मला ते विचारायचं हो, होतं म्हणजे. तो वेगळा असतो. म्हणजे जरी बासरी सारख्या जरी दिसायला असल्या तरी प्रत्येक बासरीचा टोन हा वेगळा असतो. तसंच आम्ही मूर्छनेचा काही वापर करतो, काही वेगळ्या स्वराच्या बासऱ्या घेतो आणि एक म्हणजे काही खर्जातल्या बासऱ्या, काही मध्य सप्तकातल्या, काही तार सप्तकातल्या, ज्याच्यामुळे एक वेगळा सिम्फनीचा एक वेगळा इफेक्ट येतो, एक हार्मनी वेगळी आम्हाला करता येते. कारण हार्मनी म्हणजे काय, सगळं एक सुरी वाजवणं असं नाही आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार पण आहे की काही कॉर्ड्स आहेत, त्या कॉर्ड्सचा उपयोग आम्ही करतो त्याच्यामध्ये आणि वेगवेगळी बासरी घेऊन किंवा वेगवेगळ्या डायमीटरची बासरी घेऊन त्याच्यामध्ये तो आवाजाचा एक इफेक्ट निर्माण करतो. हां, बरोबर बरोबर. मग आम्हाला ती तुमची सिम्फनी ऐकायला आवडेल. नक्की. माझी एक आवडती रचना आहे जी मी 2012 साली बांधली होती. बर. त्या रचनेचं नाव आहे रिजॉईस. बर बर. तर ऐकूया ती जरूर रचना. जरूर. रिजॉईस ही राग हंसध्वनीवर आहे, पण हंसध्वनीवर असताना सुद्धा त्या रागाव्यतिरिक्त आणखीन काही स्वर आम्ही ती लिबर्टी नक्कीच घेतली आहे सिम्फनी असल्यामुळे. त्याच्यामध्ये त्या रचनेची गरज होती म्हणून आम्ही काही कॉर्ड्स तिथे आम्ही घेतले आहे. तर ऐकूया राग सिम्फनीवर आधारित रिजॉईस. जरूर.
क्या बात आहे. मैत्र से हे ताल सुरांचे. विवेकदादा, जरा एक अगदी असा नाजूक प्रश्न विचारू का? विचारा ना. साधारणपणे म्हणजे कलावंताची अशी इच्छा आहे की वय वर्ष 5 ते वय वर्ष 95 असा सगळा रसिक प्रेक्षक त्याला समोर हवा असतो. आणि हे डोक्यात ठेवून म्हणूया आपण, तर तुम्ही तरुणाईला आकर्षित करण्यासाठी काहीतरी प्रेमावर काहीतरी काम केलं होतं ना, ते काय होतं? म्हणजे प्रेमावर आधारित म्हणजे प्रेमाचं गाणंच तयार केलं होतं. अच्छा, बरोबर. काय काय होतं ते? ती रचना आहे, ऐकवतो तुम्हाला. बरं. त्या रचनेचं नाव आहे सॉन्ग ऑफ लव्ह. बरं. एक प्रेमाचं गाणं आहे. तरुणाई आणि ज्यांचं मन तरुण आहे अशा प्रत्येक तरुणासाठी ती एक रचना मी बांधली आहे. ऐकूया. मला आनंद झाला की ज्याचं मन तरुण आहे असं म्हणताना तुम्ही माझ्याकडे बघितलं, त्याचा मला सगळ्यात जास्त आनंद झाला. तर ते तरुणाईचं आणि प्रेमाचं गाणं मला ऐकायला आवडेल. ऐकूया सॉन्ग ऑफ लव्ह. येस.
विवेक दादा, आत्ता म्हणजे गेल्या वर्षीच वाटतं की त्याच्या आधीच्या वर्षी मला माहिती नाही, तुम्ही तुमच्या गावाला गेला होतात, हो. चाळीसगावला, आणि तुम्हाला कोणीतरी सांगितलं की दिवाळी पहाटचा काहीतरी कार्यक्रम थोडा वेळ का होईना पण आमच्या इथे कर, आणि कधी कधी एखादी गोष्ट उत्स्फूर्त येते आपल्याला, तर हो. त्या दिवशी पहिला राग झाल्यावर काहीतरी म्हणजे तुमच्या ध्यानीमनी नसताना काहीतरी रचना तुम्ही वाजवलीत, आणि मग तुम्ही ते ज्याला म्हणतो ना आपण की मग स्वरबद्ध करणं, काय नोटेशनमध्ये किंवा त्या तालबद्ध काय खंडबद्ध करणं, असं, तर तो काय प्रसंग काय होता आणि ती कुठली रचना होती? नाही, ती वाजवलं पहिला राग झाल्यानंतर एक मला फरमाईश आली की अजून धून ऐकवा म्हणून, असं काहीतरी एक दिवाळीची पहाट असल्यामुळे त्याला अनुसरून असं काहीतरी एकाने फरमाईश केली. कधी कधी रसिक वर्ग तुम्हाला कोड्यात टाकतात तसं त्यावेळेस ते टाकलं कोड्यात. मी जस्ट बासरी घेतली आणि ती जी रचना जी बाहेर निघाली आणि ती सर्वांनाही आवडली, मलाही आवडली, आणि ती नवीन रचना तिथेच मी जाहीर केलं की ही नवीन रचना आहे, आणि मग त्या रचनेचं नाव दिलं मी स्वरानंदी. अरे वा, क्या बात आहे. काय काय म्हणजे काय काय स्वरावट, काय त्याची सुरावट काय किंवा काय ताल काय, जरा थोडं सांगा ना. मी ते एक्सप्लेन करण्याऐवजी माझी इच्छा आहे की तुम्ही त्या स्वरांचाच आनंद घ्या. मी ती रचना वाजवतो माझ्या सर्व साथीदारांसकट. तर रचना आहे स्वरानंदी. अरे वा, क्या बात आहे. विवेक दादा, बऱ्याचशा म्हणजे चित्रपट संगीत जेव्हापासून सुरू झालं किंवा आपला भारतीय चित्रपट जेव्हापासून बोलू लागला, अगदी 1931 पासून जर का विचार केला तर बासरी वादन किंवा बासरी वादक हा एक आपला अविभाज्य भाग आहे, आणि कितीतरी मोठे मोठे कलावंत चित्रपट संगीत श्रीमंत करून गेलेले आहेत. खरी गोष्ट. पण सगळीच गाणी काय आपण फक्त बासरीवर वाजवली असं होत नाही, पण तरीही तुम्ही बरीचशी गाणी की जी बासरीवर वाजवली जात नाहीत अशी गाणी जर का बासरीवर वाजवली तर कशी वाटतील असा तुम्ही एक नेहमी प्रयोग करता. म्हणजे एखादं नाट्यसंगीत असेल, नाट्यसंगीत सहसा बासरीवर वाजवत नाहीत, पण तरी देखील तुम्ही ते शिष्यांकडून बसवून घेता, कारण ती परंपरा तुम्हाला जपायची की आपल्याला आपल्या वाद्यावर सगळं वाजवता आलं पाहिजे. तर अशी काही उदाहरणं तुम्ही द्याल का? नक्कीच मी असे उदाहरणं देऊ शकेन. म्हणजे बऱ्याचदा काही गाणी आहेत, जसं आपला विषय झाला की गाण्यांच्या मध्ये बासरीचे छोटे छोटे पीस असतात. हां, बरोबर. पण ती गाणी पूर्ण वाजवायला आपल्याला तितकेसे छान वाटत नाही. आणि याउलट काही गाणी असे असतात की ते असं वाटतं की ती रचना जी आहे ती गाणी फक्त बासरी वाजवण्यासाठीच झालेली आहेत. अच्छा. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो, आनंदी गोपाळ हा जो एक सिनेमा आला होता, तर त्याच्यातलं वाटा 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 ग हे जे गाणं आहे अत्यंत गोड असं गाणं आहे, आणि ते बासरीवर बघा किती छान वाटतंय. ते ऐकवा ना आम्हाला. मी ते आता सिम्फनीमध्ये ते सादर करतो. बरं. वाटा 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 ग. जरूर.
वा वा विवेकदादा, क्या बात आहे. म्हणजे खरं सांगू का, मलाही असं वाटलं नव्हतं की असं कुठलं तरी वेगळं गाणं बासरीवर सादर करता येऊ शकेल. विवेकदादा, आजच्या आमच्या या दिवाळी विशेष भागात तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. स्वप्नीलजी, तुमचे मनापासून आभार. आणि तुमचे सर्व साथीदार त्यांचेही मनापासून आभार. विवेकदादा, या भागाची सांगता तुम्ही कुठल्या गाण्याने करणार आहात? कारण मला असं वाटतं हा दिवाळी विशेष भाग आहे, तर समयोचित ज्याला आपण म्हणतो असं दिवाळीचंच कुठलं तरी एखादं गाणं किंवा समजा काही बंदिश असेल किंवा तसा काही राग असेल तर त्याचं म्हणजे वादन व्हावं आणि सांगता करावी अशी इच्छा. आपण दिवाळी म्हणजे दीपावली रागाने तर सुरुवात केली आणि माझी इच्छा आहे सांगता आपण लखलख चंदेरी या गाण्याने करूया, कारण जोपर्यंत ते गाणं घेणार नाही तोपर्यंत दिवाळी आली असंही वाटणार नाही. खरं आहे, खरं आहे. आणि त्यानिमित्ताने आपण कितीतरी जुनं गाणं म्हणजे प्रभात फिल्म कंपनीचं तो सिनेमा शेजारी, मास्तर कृष्णराव यांचं संगीत आणि शांताराम आठवले यांचे शब्द. तर रसिको, आजच्या या दिवाळी विशेष भागाची सांगता करूया लखलख चंदेरी या गाण्यानं. विवेकजी आणि त्यांचे सर्व साथीदार.